पिंजरा पिंजरा रे. आणि सारखं मला फोन करत राहा आनंदी. काही प्रॉब्लेम असला तरी फोन कर, मी लगेचच. दादा, लवकर ये. गजा, मी तुला जे काय सांगितले ते नीट लक्षात ठेव. उगाच भांडण उकरून काढू नकोस. शक्यतो गप्पच राहा, कळलं का? माझं काम झालं की लगेच परत येईन मी. आणि तसे 2 दिवस आहेत आपल्या हातात, आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. पोचलो की फोन करतो. येतो. गजेश इकडे. कुठली लक्ष्मण रेखा आखून दिली श्रीरामानं तुम्हाला? काय म्हणले, काय तोरले बंधू तुम्हाला? नाही, तसं काय नाही, फक्त जरा सांभाळून राहा म्हणत होतो. नाही, आम्ही सांभाळून राहतो म्हणावं, पण त्यांना म्हणावं तुम्ही तुमच्या मर्यादा सांभाळून राहा. आज काय अगदी आमची आज्ञा मानून रवाना झाले लगेच पुण्याला? हो, कारण त्याचं जाऊ द्या, गेले ते गेले, काय एवढं वाईट वाटून येऊ नका. जे होतं ते चांगले होतं, तेवढी घरात जरा शांतता राहील. रोजची दुमत चक्रे कंटाळा आला होता आम्हाला. आता तुमचं आणि चंचलचं लग्न झाल्यानंतर ती घरात आल्यानंतरच येऊ दे म्हणावं त्यांना. जा सांगा त्यांना फोन करून. आता काय तोरले चिरंजीव काय ब्रह्मदेव जरी आला ना तरी तुमचं आणि चंचलचं लग्न थोपवू शकत नाही. पिंजरा